सकाळ सगळ्यांना रुस्तम हिंद केसरीची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. माहिती अशी मिळत आहे की कासेगावचं जे मैदान होतं त्या मैदानामध्ये पाळण्याची दाट शक्यता आहे. आणि तो संघर्ष योद्धा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्याने नाव संबंध महाराष्ट्रामध्ये सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला असा हा महिब्या, संघर्ष योद्धा महिब्या तुम्हाला मैदानामध्ये कासेगावच्याच दिसणार आहे डायरेक्ट आता. कारण की तुम्हाला माहितीच आहे त्या बैलानं खूप संघर्ष केला आहे. त्या संघर्षामधून मालकाचे खूप प्रयत्न आहेत आणि सलाम त्या मालकाला, ज्या मालकाने असा नंदी घडवला की चर्चा होतेच. कोणताही या बैलाला विरोधक नाही आजपर्यंत, विरोधच नाही, कुणाचाच विरोध नाही. फक्त जाईल त्या ठिकाणी चर्चाच होते. असा आपला रुस्तम हिंद केसरी थार सामानकरी असलेला महिब्या. पुन्हा एकदा नाव ऐकायचे या महिब्याचं, अंगावरती काटाच येतो यार. या बैलाने खरंच कमवलं तर कमवलंच म्हणायचं नाम. काय त्याचं पण बघा तुम्ही, नशीब पण बॅडलक. जसा बकासूर पळतोय तसाच आपला महिब्यासुद्धा पळत होता. परंतु दुखापतीनं एवढं त्याला घेरलं की तुम्ही बघितलं त्याच्या पायाला मागे फ्रॅक्चर झालेला होता. त्यातनं तो बरा झाला आणि त्यानं दाखवून दिलं वडकीच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये 2 का 3 नंबर मिळवला. तो कधीच कमी पडत नाही महिब्या, हा संघर्ष योद्धा महिब्या. तुम्ही बघितलं नंतर थोडीशी कोणाची नजर लागली, माणसाच्या नजरा खूप वाईट आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आता लिंबू मिरची असलंच काहीतरी प्रकार घडू लागला आहे अलीकडे. काय लोकांना समजत नाही की ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतंच, तुम्ही काहीही करा. परंतु या महिब्याला खूप अशी काय समजे ना. पुन्हा एकदा त्या महिब्याला तुम्ही बघितलं तोच प्रॉब्लेम होता, तोच परत प्रॉब्लेम उद्भवला असं वाटतंय. मुलाखत भेटणं इम्पॉसिबल आहे. त्यांनी सांगितलंच होतं की ते एक महिब्यावरती खरंच इथून प्रेम करणारे आहेत. ते प्रत्येक गाडा मालक असतोच, इथूनच प्रेम करतात. परंतु 1 कोटीची मागणी आली तरी त्यांनी दिला नव्हता महिब्या. पैसे महत्त्वाचे नसतात, नाव महत्त्वाचं असतं. घरंडेकरांचा राजाचं सुद्धा एक उदाहरण आहे. 1,10,00,000 मागितला, दिला नाही. नाव महत्त्वाचं आहे प्रत्येकाला. आणि नावासाठी काही करू शकतात माणसं. पैसा आज आहे उद्या नाही. परंतु खरंच संघर्ष योद्धा महिब्या हा लवकर तुम्हाला कासेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तो बकासूरसोबत पळतो आहे की कोणासोबत पळतो आहे चर्चा चालू आहे सगळीकडे. तो थोडासा जो मागचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम चाललेला आहे. अपडेट अशी मिळाली आहे मला तो लवकर मैदानामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे, पळण्याच्या तयारीत आहे. परंतु तो काळ्याच मातीच्या रानामध्ये पळणार आहे इथून पुढे, असं मला तर वाटतंय. काय होतं आहे, काळ्या मातीमध्ये महिब्याला त्रास होत नाही आहे. बाकीची कटनाची रानं असतात, मुरुमाची रानं असतात, त्या ठिकाणी मातीची ज्यावेळेस माळ रानाची मैदान असतात त्यावेळेस थोडंसं बैलाला थोडासा त्रास होतो आहे असं वाटतं आहे. कारण की मागे सरांनी सांगितलं होतं, सदाभाऊ मास्तर यांनी सांगितलं होतं त्या सरांनी की महिब्याला मी काळ्याच्या रानामध्ये पळवणार. परंतु काय झालं, पुन्हा एकदा तोच प्रॉब्लेम. एखादं मैदान गेलं असेल माळा रानाच्या पळतो आहे म्हणून, परंतु शेवटी मालकाला माहीत आहे तो खरंच त्यांचा जीव आहे. जीवापेक्षा जास्त रात्रंदिवसा जागले त्या महिब्यासाठी. आणि खरंच खूप 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 आभार तुमचं सर की तुम्ही असला नंदी घडवला की तुमचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तो अजूनही काढतो आहे. आणि आता कासेगावच्या मैदानामध्ये तो पुन्हा एकदा काढेलच. नाव तुमचं सगळ्या महाराष्ट्राचा लाडका येतो. जसा बकासूर, मथुर, सर्जा, राजा, भारत, रायफल वगैरे वगैरे जे बैल आहेत आता सध्या टॉपला पळणारी, घोटचा सर्जा असेल, चिक्या असेल, सगळे म्हणतोय, सचिन असेल, लक्ष असेल. परंतु महिब्या तेवढ्याच प्रेम मिळतं महिब्यालासुद्धा. आणि महिब्या आपला कासेगावच्या मैदानामध्ये सज्ज होतो आहे असं वाटतं आहे. खबर लवकर मला मिळेल, अपडेट आहे. त्यांनी सांगितले महिब्या पाळण्यासाठी सज्ज होतो आहे आता. बरा झाला आहे तो दुखापतीतून. परंतु मुलाखत काय कुणाला भेटणार नाही ही पण तुम्हाला सांगतो. आणि असो शेवटी माहिती मिळते हे महत्त्वाचं आहे. कारण की सरांना काय होते, सरांना वेळ नाही आहे आणि सर पूर्णपणे 100% एफर्ट देत आहेत महिब्या लवकर बरा व्हावा म्हणून. आणि लवकर महिब्या बरा पण झालेला आहे आणि आता महिब्या मैदानातच आपल्याला दिसेल. खूप खूप धन्यवाद. आणि एकदा मला माहिती दिली
आणि तो तिकडच्याच भागातील आहे तो व्यक्ती. परंतु असो, महिब्या बकासूरसोबत पळेल का काय, आणि जर पळाला तर 100% कामगिरी चांगलीच होईल कासेगावच्या मैदानामध्ये. हार जीत होऊ द्या, परंतु बकासूर महिब्याची जोडी एकदा पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघू द्या. धन्यवाद.